अडबंगीनाथ विद्यालय कारखेल तालुका आष्टी जिल्हा बीड येथे दिनांक 29 डिसेंबर रोजी शालेय मुख्याध्यापक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच या शाळेसाठी अहोरात्र झटणारे सतीश राजगुरू सर यांच्या अथक परिश्रमातून ओळख कलेची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आपल्यातल्या कलेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात कलेचा उपयोग व्हावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मार्गदर्शनास पहिले पाहुणे लाभले ते म्हणजे ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्मी दुनियेत हक्काचं स्थान मिळवलं। गाथा नवनाथांची, लक्ष, नांदा सौख्य भरे, आंबट गोड, तू माझा सांगती, शौर्य, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, कारण गुन्ह्याला माफी नाही, डॉक्टर तात्या लहाणे, द डॉक्टर ऑफ इंडिया अशा अनेक मालिका, सिरियल, लघुपट, चित्रपटांमध्ये यशस्वीरित्या काम करणारे सागर पंडागळे आणि त्याचबरोबर दुसरे प्रमुख पाहुणे एक मनस्वी चित्रकार, कला शिक्षक, कलाप्रेमी सतीश शिंदे सर। दादेगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथेच त्यांचे सर्व बालपण गेलं आणि ते बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेलं, त्यामुळे तिथेच रंगांची आणि त्यांची मैत्री जमली आणि ते पुढे त्यांनी कलेची शाश्वत शिक्षण घेतलं। पोर्ट्रेट पेंटिंग, ऑइल कलर पेंटिंग, पेन्सिल स्केच, शालेय पेंटिंग, रांगोळी, निसर्गचित्र अशा अनेक प्रकारच्या पेंटिंगच्या माध्यमातून ते सर्वांच्या परिचित झाले। मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही। त्यांचे प्रत्येक चित्र खास असतं, युनिक असतं। त्यांच्या पोर्ट्रेट पेंटिंगने अनेकांच्या भिंती सजल्या आहेत, अनेक कलाप्रेमींचे मने त्यांनी जिंकली आहेत। त्यांच्या कलेला अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत। असा हा ग्रामीण मातीतला एक अवलिया कलाकार। त्याचबरोबर सागर पंडागळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपला अभिनय करत विद्यार्थ्यांना अभिनयाविषयी सखोल माहिती दिली। अभिनय करत असताना अभिनयाबरोबर हावभाव चेहऱ्यावर कसे आणायचे, अभिनयातून हास्य पंचेस कसे निर्माण करता येतात, सामाजिक विषय आपल्या अभिनयातून कसे मांडायचे याबाबत सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली। तर सतीश शिंदे यांनी बोलताना चित्रकला कशी अवगत केली पाहिजे, चित्रकलेमुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते, आपला छंद आपल्याला आनंदच नाही तर आपलं आयुष्य देखील वाढवतात। कोणतीही कला शिकत असताना पूर्ण ताकदीनं सराव करणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांच्या दिसण्यावर असण्यावर काहीच नसतं, तर त्यांनी आपल्यातल्या कलागुणांना ओळखून व्यवस्थितपणे कला मांडण्याचा प्रयत्न केला तर कलाकार व्हायला वेळ लागणार नाही। निसर्गाने आपल्याला खूप सौंदर्य दिलं आहे, ते आपण जपलं पाहिजे। त्याचा मानवी जीवनात उपयोग कलेच्या माध्यमातून कसा करता येईल हे पाहिलं पाहिजे। आपली कला संस्कृती आपण जपली पाहिजे, कला नेहमी जिवंत राहिली पाहिजे असे या दोन्ही पाहुणे कलाकारांनी सांगितलंय। तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, कारखेल, आष्टी।